मित्रांनो आपण आलोय सुपण्यात. आणि सुपण्यात कशासाठी आलो मित्रांनो, की घाणवडच्या सरांबशी म्हणजे घाणवडमध्ये आपण पोती ठेवली होती. पहिली शाखा आपली ती. त्यानंतर सुपण्यात ह्यांची कसं घाणवडच्या सरांपासून कसं पोत आणलं, काय कसं नियोजन झालं काय? गाणवडचं सर आमचं मित्रच आहे ते. हम्म. आणि आपला बैल अधिकारपासून एवढा खास म्हणजे करंट देत नव्हता, नाहीतर एवढी तब्येत होत नव्हती. मग सर म्हणलं आम्हाला की थोडक्यात ही पोतं नेऊन रिझल्ट बघा तुम्ही कसं कसं काय. त्या ह्याच्यावर आम्ही पोतं आणलं आणि 15 दिवसानं फायनललाच राहिला, माहिती क्वार्टर फायनल. बर, म्हणजे क्वार्टर फायनल माहितीत राहिला. हो. पण बैल आता धरून देत नाही. नाही रिझल्ट जाम आहे, 15 दिवसात रिझल्ट आला बैलाला. बरं, आता किती एक दीड दोन पोत वापरले, एक पोत वापरलं? आता पोतं बी नाही संपलं. पोतं संपायच्या आत रिझल्ट. पोत संपायचं तरी पोतं संपायच्या आत रिझल्ट. बर, काय म्हणजे फरक काय वाटतोय तुम्हाला खाद्य? फरक बैलाची तब्येत सुधारल्या, बैलाच्या स्पीड मध्ये, अंगाव शरीराव तेज आलंय त्याच्या. धरून देत नाही एकट्याला. हो. आता ही म्हणजे ही बांधाचा म्हणलं तर त्याला कशी बाहेर काढायचं, आतनं बाहेर म्हणलं त्याला आतनं बाहेर. आता विषय काय झाला या, एक तर मालकाच नाही आणि दमवायला लागला तर त्यासनी बी धरून देत नाही. आता असा विषय झालाय त्याचा. पहिलं कसं होतं? पहिला असा शांतच होता, धरून देत होता बैल. एवढं काय पहिलं काय होतं? एकट्याने म्हणलं तर असा बैल तेवढा असा म्हणजे मस्ती करत नव्हतं. आता एकट्याने असं म्हणलं तर धरून देतो. काल पळून आणला बैल. हो, काल पळून आला. म्हणजे काल शेडात पण उकरायचं काढत होता. काल पळून आलो तरी. बर, मला पंढरपूरवरून एक फोन आलता मला काल. मला वाटतं सकाळी झाला असेल फोन. ते म्हणला 7 किलोमीटर बैल टांग्याला चालवला आणि आणून बांधला. बघा, बैलाच आणून बांधला आणि उकरायला लागला. म्हणजे असं काय, म्हणजे फरक काय वाटतं तुम्हाला? आणि शरीर चाप दिसलं पाहिजे, कलर आला पाहिजे बैलाला, त्याच्या डोळ्यात बिळ्यात म्हणजे फरक पडला पाहिजे सगळ्या बाजूने. राग आला पाहिजे, उकारते. हा. तर मित्रांनो, माझं काय म्हणणं आहे की नुसता तब्येत पण नाही बनली पाहिजे. बैलाला सर्व गुण संपन्न झाला पाहिजे, की बैलाला तब्येत पण झाली पाहिजे, त्याच्या अंगाला म्हणजे केस पण गेली पाहिजे, कलर आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, बैलांना चवीन खाल्लं पाहिजे. खायला कसं आहे, कसं करते बैल? खाया बी एक नंबर, आणि खाद्याचं पचन हे व्यवस्थित सगळं होतं. हा, पचन होते. बारीक असल्यामुळे पचन होतंय तसं आहे तसं बाहेर येत नाही. आणि म्हणजे आतापर्यंत सगळी पोती वापरून बघितली, पण ही अर्ध पोत संपायच्यात जो रिझल्ट आला तो कुठल्याच पोत्यात आला. म्हणजे मित्रांनो, मी म्हणतो ना, एका पोत्यात रिझल्ट आहे. त्याचं कारणच आहे ओपन चॅलेंज. आपलं ओपन चॅलेंज, आपण काय खोटं बोलत नाही. लाईव्ह सगळ्या गोष्टी ओपन चॅलेंज आहे आपला, की बाबा एक पोत वापरा, रिझल्ट घ्या. मला वाटतं दादाची मुलाखत घेतलेली गर्णिकीची, त्यांनी पण म्हणजे सांगितलेलं की राजाला ज्यावेळेस आला रिझल्ट, त्यानंतर म्हणजे ज्यावेळेस राजाला आला तेव्हा पण मला पण असं वाटत होतं की स्वतःच असलं तरी पण असं ओपन चॅलेंज मी कधी दिलं नाही कोणाला. परंतु आता मला काय खात्री आहे मला, की 100% रिझल्ट येणार का तर येणार, एका पोत्या रिझल्ट येणार का नाही येणार. खाल्लं पाहिजे. खायला कसं काय बैल, म्हणजे खाद्य खाताना चाकण माकत खातोय कसं बैल? म्हणजे आतापर्यंत जी खाद्य जसं आवडीने खाल्लं ना, तसं तो खाद्य खातो. म्हणजे पहिलं कसं खात होता ना आता कसं पहिलं खायत म्हणजे खाल्लं किंवा मग परत मागं सरायचा, खाऊ वाटायचं नाही त्याला. परत वाज पुढे खाल्ल्या करायचं असतं. त्यातलं पण ते राखायचं, ह्यातला अजिबात रक्ती राखत नाही. चाटून बस खातो? हो, चाटून पुसून. 2 टाइम तर घालताय कसं? 2 टाइम भिजवून घालताय का? भिजवून. किती मिनिटं भिजवता? तर एक अर्धा पाऊण तास भिजत घालतो. भिजत घालायचं आणि ती परत मळायचं चालायचं. अर्धा पाऊण 15 मिनिटं जर भिजू घातलं तर चालतं मित्रांनो. का भिजू घालायचं? कारण ती कडधान्य फुगलं की मऊ पडतं. मऊ पडलं की आपल्याला मळायला सोपं जातं. आपण चपाती जरी मळायचं असलं मित्रांनो, बघा घरी तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाक करते लोक, त्यावेळेस माणसं चपातीची कणिक मळून जरा एक 15-20 मिनिटं ठेवते ती, काय तर मुरावे, आणि ती त्यामुळे चपाती पण चांगली येते. तसं ही 15-20 मिनिटं ही करून जर तुम्ही भिजवून ठेवलं तर ती फुगल्यानंतर मऊ पडते, आणि मऊ पडल्यानंतर पचन व्हायला सोपं जातं आणि खायला पण आवडीने खाते. तर मित्रांनो, शीत यांचा बैल आहे, परंतु आता ह्याच्याकडे आपण शाखा देतोय. काय सर्वसामान्य मुलं आहे ती, आणि सर्वसामान्यातनं कुटुंबातनं आता त्यांचं घर जर बघितलं मित्रांनो तर एक सर्वसामान्य आहेत, आणि आपण पण म्हणजे सर्वसामान्यच आहे अजून. आणि शाखा आपण देतोय, गरिबीतनंच आपण पण वरा येतोय. ह्यांना पण गरिबीतनं आपलं कुठेतरी चालू झालं पाहिजे, कारण नुसत्या बैलाच्या मागं पळून किंवा काय नाही काय गोष्टी, आणि चांगलं कार्य करायला उशीर नाही पाहिजे मित्रांनो. म्हणून यांच्याविषयी शाखा देतो यांना एक. मित्रांनो, तुझा नंबर सांग. माझा नंबर 70-28-52-12-47. बर, शाखा घ्यायचं का डोक्यात कसं आलं तुझ्या? शाखा घ्यायचं म्हणजे आपल्या बैलाला बी रिझल्ट आलाय, आणि शाखा घ्यायचं मग ह्या भागात शाखा बी नाही.
म्हणून आम्ही आपलं सरांपासून म्हणलं, आमच्या ओळखीचं कानवडचं सर आहे, त्यासनी म्हणलं असं असं पोतं आम्हाला मिळेल का? तर ते म्हणलेत की माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, बघूया काय होतंय ते. मग त्यांनी कॉन्टॅक्ट केला. नितीन भोसले आपले मित्रच आहेत, त्यांनी पण वापरले, त्यांचं काय म्हणणं आलं? त्यांचा बी रिझल्ट त्यांनी बी सांगितलंय, रिझल्ट जाम आहे, काय विषय नाही. आणि वैयक्तिक तुम्ही आता ह्या बैलाचं वैयक्तिक आम्ही वापरून बघितलंय, त्यामुळे काय विषय नाही. मित्रांनो, मी म्हणतोय ओपन चॅलेंज देतो की बाबा एक पोतं ह्या रिझल्ट घ्या. तुला काय वाटतं, या तुम्ही एक पोतं वापरले तेव्हा तू काय काय आव्हान काय करशील लोकांना? 100% पोतण्या रिझल्ट आहे, आणि बैलाचं तेज बी तुम्ही बघा. आणि बैल बी आता फायनलला राहिलाय, एक 15 दिवस बी नाही झाले. आणि त्याच्या बैलाचा फिटनेस आलाय, बैलाची जरा तब्येत डाऊनच होती कलर मध्ये, आणि सगळीकडेच फरक पडलाय बैलाचा. पोतण्या 100% रिझल्ट. तर मित्रांनो बघा, असं कोण नाही आतापर्यंत कुठला आम्ही पहिल्यांदा वापरूनच बघितलंय थोडक्यात. आणि कुठला माणूस असं सांगू शकत नाही की एक पोतं ह्याने रिझल्ट द्या. अहो किती पण घातलं तर लोकांना म्हणजे आणि मी अजून काय सांगतोय की बाबा तुम्ही रेग्युलर खाद्य घालत होता त्यापेक्षा कमी घाला खाद्य. म्हणजे अनेक लोकांना वाटतं की बाबा ही प्राइस आपल्या बाकीच्या खाद्यापेक्षा प्राइस जास्त आहे, परंतु माझं काय म्हणणं आहे, तुम्ही ती 3 वाट्या घालत असला, ती 4 वाट्या घालत असला, तर तुम्ही 3.5 वाट्या घालायच्या आणि त्यात रिझल्ट द्या ना. म्हणजे खाद्य म्हणजे नुसतं ही नाही, म्हणजे कमीच वापर, म्हणजे पोतं जर ती 15 दिवस असेल तर ही 18 ते 20 दिवस पोतं जाणार 100%. कसं वाटतंय तुम्हाला, काय खाद्यात काय टाकलं एवढं खाते? टाकलं एवढं खायचं, पण मापात घातलं पाहिजे. मापात घातलं पाहिजे. बर, तर मित्रांनो याचा नंबर देतो आणि ह्याकडे दिली ती पोती, याच्याकडे कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.